मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्यानं माहिती द्यायची गरज नाही. विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारनं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. पुन्हा सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमाने, सहानुभूतीनं आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा आहे. यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. मुंबई ही मराठी माणसांची आहे. मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे. मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे. लोक जर कबुतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देतं, तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मग ते कोणी असो. जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं या मुंबई शहरामध्ये, मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानी मराठी माणसाची आहे, ती विदर्भातल्या लोकांची आहे, ती मराठवाड्यातल्या जनतेची आहे, ती कोकणातल्या लोकांची आहे, ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे. तर अशा प्रकारे जर त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल, तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे आणि ऐन गणपतीमध्ये या मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगेन.